अजब रमा राघवची जोडी। तुम्ही मला आता धन्यवाद कशासाठी म्हणाला? मी तर असं एकदाही नाही म्हणाले की मी तो ड्रेस तुम्हाला परत देईन। म्हणजे तुम्ही तो ड्रेस मला परत देणार नाही आहात? मी असंही नाही म्हणाले। मग काय म्हणायचं काय तुम्हाला? मला खरंच काहीच कळत नाहीये। कसं ना राघव सर, मला थोडा विचार करायचा, विचार करून डिसिजन घेऊन मग मी तुम्हाला काय ते सांगेन। विचार? अहो मॅडम, पण ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही करा विचार, पण प्लीज थोडीशी घाई करा। नाही काय आहे, मला आजच्या दिवसातच तो ड्रेस घरी न्यायचा आहे। कसं आहे, माझ्या घरचे वाट बघताय तो की मी तो ड्रेस कधी एकदा घरी घेऊन येतो। मी तुम्हाला ड्रेसचं महत्त्व सांगितलंच आहे, त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना तो योग्यच असेल याची मला खात्री आहे। येतो। राघव, मी डिसिजन तर करेक्टच घेणार आहे, पण तो तुझ्यासाठी योग्य आहे की माझ्यासाठी हे बघायला धमाल येईल। रामसी, आता आम्हाला लवकर लवकर सांग की तुमचं काय गुलुगुलू चाललं होतं, आम्हाला पाठ। गुलुगुलू प्लीज, हा काही गुलुगुलू नाही, जनरल बोलत होतो आम्ही। मी म्हटलं होतं ना, रमा आपल्याला तिच्या फ्रेंड समजतच नाही, ती नाही सांगणार। खरंच हा, रमाच्या स्पेशल फ्रेंड बरोबर कालची स्पेशल नाईट कशी गेली हे आपल्याला कोण सांगणार? अगं त्यात काय एवढं सांगण्यासारखं आहे? एवढं काही इम्पॉर्टंट सांगण्यासारखं नाहीये त्याच्यात। ओके फाईन, सांगते। काल रात्री मॉमने मला त्या टेम्पलमध्ये जायला फोर्स केलं आणि तिथे मला राघव भेटला अँड तिथे मी ऍक्सिडेंटली पाण्यात पडले। व्हॉट? आणि मग काय झालं? नेहा, मग काय झालं काय? तू पण असले स्टुपिड सारखे प्रश्न विचारते। अगं, हिरोईन पाण्यात पडल्यावर हिरोच वाचवणार ना? हा, जस्ट इमॅजिन, रमा पाण्यात पडले आणि राघव सर असं स्लो मोशन मध्ये तिच्या जवळ धावत जात आहेत आणि तिला असं अलगद पाण्यातनं बाहेर काढतात। हो ना रमा? हनी, झालं तुझं? झालं? आर यू डन? असं काही स्लो मोशन वगैरे नाही झालंय, ओके? पण हा, राघवनेच मला सेव्ह केलं। म्हणजे महाशिवरात्रीला तुमची लव्ह स्टोरी सुरू झाली। #रमा राघव। नेहा, मी तुला किती वेळा सांगितलंय हे असं काहीतरी बोलत जाऊ नकोस म्हणून। मला त्या राघव मध्ये काही इंटरेस्ट नाही, ओके? इनफॅक्ट तो ना माझ्या डोक्यात गेलाय। काल त्याने माझ्या पॅरेंट्सचा फोटो असलेला बॅनर ना खाली टाकून दिला आणि मला रिच्युअलच्या नावाखाली त्याने हार्डवर्क करायला लावलं आणि विदाउट एनी रिझन माझ्यावर ओरडत होता। का तर ते टेम्पलमध्ये हनी बी आले होते, त्यात माझी काय चूक होती? तरी सुद्धा तो आणि त्याची ती उद्धट बहीण दोघं मला ओरडत होते। इडियट्स। बापरे, एवढं सगळं झालं रॅम्स? तेच तर, आय एम टेलिंग यू, माझ्या मॉमने ना मला त्याच्याबद्दल करेक्ट वॉर्न केलं होतं। माझी मॉम हे सुद्धा बोलली की आता राघव जे जे करेल ना त्याचं त्याला पे बॅक करायचं। मी तर विचार करते ना आता। मॅडम, मॅडम विचार करताय ना, काय ठरवलं? राघव सर, मी काय म्हणते, आपण कामाला लागूया। हा, चला। #रमा राघव प्रायव्हसी। मी पण जाते, मला बबली सरांनी केव्हापासून बोलवलंय। चला चला, बाय बाय बाय। हाय, अगं हे मॅडम, बबली सर बोलत आहेत ऑफिसमध्ये। मी येतच होते। कशाबद्दल? अहो, त्या ड्रेस बद्दल। राघव सर रमा मॅडमच्या कानामध्ये काय खुसफुस करतायत? मला काय माहिती, ऐकू ना। तो देताय ना ड्रेस?
रमा मॅडम, आपण जरा बाहेर जाऊन बोलूया का? बाहेर म्हणजे कॅन्टीनमध्ये जाऊन बोलूयात का? काय आपण इथे असंच बोलत बसलो ना, लोकांचं लक्ष जाईल हो आपल्याकडे. जाऊ दे ना, लोक काय विचार करतील ह्याची काळजी तुम्ही का करताय राघव सर? अहो मी तुमची काळजी करतोय, तुमच्याबद्दल गैरसमज नको ना व्हायला कोणाचा. सो स्वीट राघव सर. पण तुम्ही किती चांगले आहात राघव सर. पण यू नो व्हॉट, आजकाल हे मुला मुलींनी हक करणं किंवा एकत्र आउटिंगला जाणं हे सगळं खूप कॉमन झालं राघव सर. असं काय करताय? ते जाऊ दे, मला सांगा आपण जाऊयात ना मग आज संध्याकाळी एकत्र. हो हो तर आपण माझ्या स्कूटरवरून जाऊया, सदाफुलीची सवय असेलच ना तुम्हाला. राघव रमाला स्कूटरवरून नेणार आहे, तुला सुद्धा देणार आहे. हे दोघं एकमेकांना डेट करतायत की काय? असंच वाटतंय. काय वाटतंय? चल. सॉरी राघव सर. ते काय आहे ना, आज तुम्ही मला इतकं काम दिलंय ते कम्प्लीट करता करता मला तर रात्र होईल ना, आणि मग मी तुम्हाला ड्रेस देण्यासाठी घरी घेऊन नाही जाऊ शकत ना. सॉरी. अहो असं म्हणू नका हो, तो ड्रेस मला घरी नेणं खूप गरजेचं आहे आजच, नाही तर मला माझ्या घरचे घरात घेणार नाहीत. ओके, पण देन माझं काम ते कसं कम्प्लीट होणार? ते कोण करणार? मी करतो. मी तुमचं सगळं काम आजच्या आज संपवून टाकेन. या बट नो राघव सर, तुम्ही तर माझे टीम लीडर आहात आणि मी तर साधी एम्प्लॉई आहे ना. मग तुम्ही माझं काम करणार ते बरोबर नाही दिसत. नको नको, आय डू माय वर्क. ओके. हे बघा, काम होणं महत्वाचं आहे, मग ते कोणी केलं ह्याच्याशी काय फरक पडतो? हो का? मग याआधी मी माझं काम माझ्या सिस्टमने करत होते ना, मग तेव्हा का माझ्या डोक्यावर बसत होता? रमा मॅडम, आपण नोकरी कशासाठी करतो मला सांगा? फक्त पैशासाठी करतो का? नाही की नाही, अनुभवासाठी सुद्धा करतो आपण. आपण रोजच्या जीवनात जे काही काम करतो त्याच्यातनं आपण खूप काही शिकत असतो, आणि माणसाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर शिक्षण हे सुरू राहायलाच हवं. तुम्ही असं समजा की ही कंपनी म्हणजे एक मोठी विहीर आहे, आणि प्रत्येक कर्मचारी ह्या विहिरीतून कळशी घेऊन पाणी काढतोय. आता आपली तहान भागेल एवढं पाणी काढल्याने समाधान होऊ शकतं, पण जर का ती कळशी कशी धरायची, जोर कसा लावायचा, ते पाणी कसं काढायचं हे जर का आपण शिकलो तर आपण जास्तीत जास्त पाणी काढू शकतो. म्हणजे आपण स्वतःसोबत इतरांची सुद्धा तहान भागवू शकतो. मी त्यासाठीच तुम्हाला मार्गदर्शन करत होतो. सॉरी राघव सर, तुम्ही आता हे जे काय विहीर कळशी वगैरे वगैरे बोललात ना, ते सगळं माझ्या डोक्यावरून गेलं. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही तुर्तास एवढंच लक्षात ठेवा की तुमचं सगळं काम मी करेन. हे मार्गदर्शन वगैरे आपण उद्यासाठी ठेवू. ठीक आहे? माझ्या बहिणीचा ड्रेस तुमच्या घरी येऊन घेणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता चला कामाला लागलं. हे राघव, हा, आता तू माझा बॉस नाहीये. आता तू माझं काम करणार आहेस, म्हणजे आपण सेम लेवलला आलो. आता तू माझा बॉस नाहीये, राईट? त्यामुळे तू आता फक्त माझा एक कलिग आहेस, बॉस नाही. राघव, हो. मग आता लक्षात ठेवायचं, माझ्या अंगावर ओरडायचं नाही. मला सारखं सारखं इन्स्ट्रक्शन द्यायला नाही यायचं. मी काही केलं तरी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. कारण काय आहे ना, तू जर का तुझी बॉसगिरी सुरू केलीस ना, तर मला बिचारीला परत काम करावं लागेल ना, आणि मग ते रात्रीपर्यंत कम्प्लीटच होणार नाही. अँड देन यू नो पुढे काय होईल, राईट? हो, मला माझ्या बहिणीचा ड्रेस मिळणार नाही. गुड बॉय, कसला हुशार आहेस तू. गुड. नाउ फॉलो मी. वेट गर्ल्स, चला आपण कॅन्टीन मध्ये जाऊया. कॅन्टीन मध्ये
ते पण कामाच्या वेळेला. अगं राघव सरांना चालणार आहे का? कोर्स राघव हो. काय तुम्ही दोघी नाही येणार आहात का? फाईन, मी जाते. रॅम्स एक मिनिट. वाव कसलं क्यूट किचन आहे हे. एक मिनिट मोना, आई मोना, अगं वाव मॉम, वाव हाऊ स्वीट. पण मॉम, तुझी ही डॉटर जरा डेंजरस आहे हा. नाही ती अशी कोणालाही तिच्या बोटावर फिरवू शकते. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हे टॉय वाटतंय का तुला? अगं पण एवढं चिडायला काय झालं? साधी किचन तर होती ती. ही साधी सुधी किचन नाही. ओके, ही माझ्या मॉमने दिलेली किचन. ही माझ्यासाठी जगात सगळ्यात जास्त प्रेशियस आहे. ओके, हाऊ डेअर यू. तू हिला असं हवेत का उडवलं? याच्यावर मॉम लिहिलेलं दिसत नाहीये तुला? ची सेंटिमेंटल व्हॅल्यू किती आहे तुला कळत नाहीये का? इडियट. रमा टेक अ चिल पिल. तू एवढी का चिडतेस? कारण माझ्या मॉमने दिलेल्या गोष्टींशी किंवा मॉमशी रिलेटेड कुठल्याही गोष्टीशी मस्करी केलेली मी टॉलरेट करणार नाही. कळलं? मोना, या किचनशी माझे इमोशन्स कनेक्टेड आहेत. ओके, ही जर का चुकी असती ना तर मी तुला फोडलं असतं. कळलं? ओके ओके, आय एम सॉरी रॅम्स. अगं मला माहिती नव्हतं तू या किचनला घेऊन एवढी टची असते. आय एम सॉरी. आत्ता सोडून देतेय, बट रिमेंबर, कोणाची एखादी गोष्ट त्याच्या मेमरीजशी कनेक्टेड असली ना तर त्याच्यासोबत असा टाइमपास नाही करायचा. कारण त्याचे फिलिंग्स त्याच्याशी जुळलेले असतात. इट्स प्युअर लव्ह. करेक्ट? आय एम सॉरी रॅम्स. रमा मॅडमच्या मनात असा एक हळवा कोपरा असेल असं कधी मला वाटलंच नव्हतं. रमा, तू शांत हो आता. चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊया. नो, आता माझा मूड नाही. अगो बरोबर आहे, चला सगळे कामाला लागा. चला आपणही कामाला लागूया का? आपण मी काम करतो, आपण माझ्या डेस्ककडे जाऊयात का? शुअर, फॉलो. वासू, येस मॅडम. हा मॅडम. माझ्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी आहे. ओके, अँड राघव, तू कॉफी घेणारच? नाही, इट्स ओके. तुला खूप काम आहे ना, तुला तर कॉफी प्यायला पण वेळ नसेल आता. इट्स ओके. वासू, एकच स्ट्रॉंग कॉफी घेऊन या माझ्यासाठी. बरं मॅडम. राघव, काम नीट झालं पाहिजे. ओके, मला कामामध्ये मिस्टेक्स अजिबात आवडत नाही. करेक्ट? बघितलंस ना नेहा,
रमा राघव सरांकडून सगळं काम करून घेते ते. हो ना, ती परत राघव सरांना अरे राघव म्हणते. पण नेहा, आता ही लव्ह स्टोरी नाही वाटत आहे ग. बघ ना, रमाचा सगळा माच परत आला आणि त्यात राघव सरला रमाचं सगळं काम ऐकतायत ग. काय मिस्ट्री आहे ग ही? तू हो पुढे, मी आलेच. ओके. नेहा मोना, काय चाललंय हे सगळं? आपण विचार करत होतो त्याच्या उलटच घडतंय. मॅडम, ए राघव, तुला माहिती आहे, मला ना आता खूप मजा येते. आय फील लाईक मी आता माझ्या घरात बसलीये, एकदम आरामात माझा बेडवर, आणि माझे सर्वंट्स माझ्यासाठी माझी सगळी कामं करतात. जस्ट लाईक नाव, राईट? यू नो व्हॉट, आय रिअली फील हॅपी राईट नाव. बिकॉज मला असं वाटतं ना, मी माझ्या बेडरूममध्ये छान असंच कॉफी पित असते, मोबाईलवर गेम खेळत असते किंवा टीव्ही बघत असते, आणि मला तेव्हा कोणीही अडवत नाही. आता पण अगदी तसंच घडतंय ना? राघवचं कॉन्सन्ट्रेशन खरंच सॉलिड आहे. मी याला इतकं बोलतेय तरी त्याचा फोकस काही हलत नाहीये. व्हेरी लवेबल क्वालिटी. या एका क्वालिटीसाठी याच्या प्रेमात पडायला काही हरकत नाही. मोना नेहा म्हणतात तसं. #रमा राघव. काय बघतोस काय? कम ऑन क्विक, काम संपव. श्रुतीसाठी काहीतरी खायला घेऊन ये ग. हो आणते. अगं काही नको आणूस बहिणी, मला नकोय काही. असं काय करतेस? काहीतरी खाऊन घे ना बाळा. नकोय मला खायला काही. काय करायचं तुझं? श्रुती, अगं काय चाललंय? मी आल्यापासून सतत तुझं रडगाणच चालू आहे. मला वाटलं होतं मी इतक्या दिवसांनी आले तर मी तिथे काय काय गंमत जम्मत केली ते ऐकण्याची उत्सुकता असेल तुला, किंवा तुमचा महाशिवरात्रीचा सोहळा कसा झाला हे ऐकायची मला उत्सुकता आहे, ते सांगाल तुम्ही मला. पण अगं तुझं ड्रेस प्रकरण संपतच नाहीये. आता ती रमा भेटू दे मला, तिची चांगली कान उघाडणी करते मी. आणि हे खरं सांगू का, हे उपाशी बिपाशी राहून काही होत नाही. पटकन खा बरं काहीतरी. श्रुती, तुला ना सांगून सांगून आता थकले बाई मी. जेवून घे ना बाळा. आणि असं जेवण खाण बंद करून तो तुझा ड्रेस काय लवकर मिळणार आहे का तुला? तरीही मी खाणार नाहीये. इडलीसाठी 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाट्या तांदूळ घ्यायच्यात ना? हो, आणि मेथीचे दाणेही घाल थोडेसे. हां ठीक आहे. श्रुती, मी तुझ्यासाठी छान इडल्या करणार आहे. अगं मला नकोय काही करू नकोस. अगं असं काय करतेस? आता राघवने सांगितलंय ना तो तुझा ड्रेस घेऊन येईल म्हणून, मग थोडासा धीर धर ना. नाही, माझा विश्वास नाही. काय तुझा राघववर विश्वास नाही? दादावर आहे.
त्या इगो क्वीनवर नाहीये. एक नंबरची भांडखोर आहे ती. मला खात्री आहे दादानी ड्रेसचा विषय काढला की अशी भांडायला लागेल जणू काही तो आता तिचाच झालाय. असं काहीही होणार नाहीये. आणि असं काही झालं तर राघव बघेल काय करायचं ते. हं? दादानी तिच्याकडे ड्रेसचा विषय काढला असेल का? पण काय म्हणाली असेल ती? देईल ना माझा ड्रेस परत ती? श्रुती, आता तू हा विचार करत बसणार आहेस का? त्यापेक्षा एक काम कर, तू सरळ राघवला फोन कर आणि त्याला विचार काय झालंय ते. ऑफिसमध्ये कसा कॉल करणार? तो कामात नसेल का? असू दे, कामात असू दे, पण तुझंही काम महत्वाचं आहे ना. कर फोन, कर लगेच फोन. तो मग समोर पडलाय, पटकन फोन लाव त्याला. थांब लावते. राघव, तुला कोणतरी श्रुती कॉल करते. कोण आहे? अहो कोण आहे काय धाकटी बहीण आहे माझी. हिच्याच ड्रेससाठी तर हे सगळं चाललंय ना.